आता चहा घेतला आणि लगेचच जेवणाची तयारी चालू केली, कारण निवांत बसून मला जमणार नाही. देवांश स्कूलशी आला का त्याला लागतो लगेच जेवण. जेवणासाठी मी बनवणार होती आज मच्छी, आणि मी जेवण बनवतच होती तेवढ्यात आला साहेबांचा फोन. माझं काम उरकलं, आपण थोडं बाहेर जाऊ. आणि आमच्या साहेबांनी वेळ काढलाय म्हणून मी पटकन रेडी झाली. आता जाणार कुठे ते काय माहिती नाही, बघू. इथं आमच्या आयासचं काहीतरी करत बसायचं चालूच असते. कुठलीही वस्तू सापडली का तिच्यासोबत खेळत बसायचं. आणि याच्यामध्ये एवढी एनर्जी येते कुठून हे आम्हाला पण माहिती नाही. आता रोज माझी एक ना एक वस्तू खराब होते. आज काय तर मिक्सर खराब झालेला, मग रिपेरिंगवाला भैया आला होता, त्याच्याकडून रिपेअर करून घेतला. मी नवी मुंबईमध्ये राहत असल्यामुळे आमच्या जवळच असलेल्या खारघर हिलवर आम्ही दोघं गेलो होतो. वरून खारघर असा काय सुंदर दिसत होता, इतका छान वाटत होता ना, आणि हवासुद्धा खूप मस्त सुटली होती तिथं. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला जर माझे ब्लॉग बघायचे असतील ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.